जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, या दिव्य संदेशामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कुठल्याही क्षणी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. भगवंताचे हे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाही, असा चमत्कार भगवंत दाखवणार आहेत. जीवनाचा हा क्षण तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येणार आहे, म्हणून आजचा व्हिडिओ चुकवू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, या जगामध्ये तुम्हाला अनेक असे लोक बघायला मिळतील की ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी चमत्कार घडवला, आणि हा चमत्कार लहान नाही तर आयुष्य बदलवणारा होता. असा चमत्कार पुन्हा घडणारही नाही आणि कोणी घडवू शकतही नाही. असे काही चमत्कार आपल्या भक्तांच्या आयुष्यात घडले आहेत. तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्याही आयुष्यात चमत्कार घडावा, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयुष्यामध्ये काहीतरी नवीन मिळवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. म्हणून प्रत्येक प्रयत्नाला यश मिळण्यासाठी तुम्हाला देवाच्या भक्तीची गरज असते. जेव्हा देवाची भक्ती तुमच्या सोबत असते, देवाची शक्ती तुमच्या सोबत असते, तेव्हा भक्ती आणि शक्तीचा संगम मिळून एक नवीन चमत्कार निर्माण होतो. आणि हा चमत्कार कुठल्या ना कुठल्या भक्ताच्या आयुष्यात होतच असतो. परंतु लक्षात ठेवा, तुमचं कर्म खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचं कर्म चांगलं असेल तेव्हा देवही तुमचा चमत्कार अडवू शकत नाही, कारण देवालाही माहीत आहे की हा भक्त या चमत्कारासाठी प्राप्त आहे, पात्र आहे. त्यामुळे देव देखील हा चमत्कार अडवत नाहीत. तुम्ही फक्त जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टी करू नका. हे नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यामुळे कोणताही व्यक्ती दुखावला जाणार नाही. लोक जरी तुमच्याशी वाईट वागले तरी तुम्ही कोणाशी वाईट वागू नका, कारण जसं लोकांनी केलं तसं आपल्याला करायचं नाही. स्वामींनी आपल्याला काय सांगितलं, तुझं कर्म फक्त तू चांगलं ठेव, फळाची अपेक्षा धरू नकोस, मी तुला योग्य ते फळ देणार आहे. म्हणून आपणही देवाची भक्ती सदैव करत राहायची, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. कारण आपल्याला माहीत आहे देव आपल्याला फळ देणार आहे, म्हणून फळाची चिंता करायची नाही. जो नेहमी चिंता करत असतो त्याच्या मनामध्ये नेहमी निगेटिव्ह विचार राहतात. म्हणून आपल्याला निगेटिव्ह विचार बाहेर काढून फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. जर आपण एखाद्या गोष्टीची नेहमी चिंता करत बसलो तर ती गोष्ट नेहमी आपल्या मनावरती एक दडपण निर्माण करत असते. जेव्हा आपल्या मनावर दडपण निर्माण होतं तेव्हा आपल्याला टेन्शन येतं, आपण डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी सुरुवात होते आणि आपल्या हातून योग्य भक्तीही होत नाही. आपल्याला नेहमी आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट होणार आहे असं वाटत असतं. परंतु लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता तेव्हा तुम्ही देवाच्या भक्तीमध्ये अपात्र होता. म्हणून मनातील निगेटिव्ह विचार अगोदर बाजूला काढा. हे सर्व निगेटिव्ह विचार तुम्हाला जीवनाच्या वाईट दिवसांमध्ये घेऊन जाणार आहेत. म्हणून हे निगेटिव्ह विचार लगेच बंद करा. बंद होत नसतील तर देवाची भक्ती काही ना काही करून करत राहा. देवाची भक्ती जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढा तुमचा निगेटिव्हिटी तुमच्या मनातील निघून जाईल. कुठलीही गोष्ट करायची असेल तर देव हा लास्ट पर्याय असतो, देव हा लास्ट ऑप्शन असतो, आपल्याला दुसरा ऑप्शन नाही. जेव्हा आपण प्रयत्न करतो, आपण कुठलंही कार्य करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही, तेव्हा आपण काय करतो की देवाकडे विनंती करतो की हे परमेश्वरा, हे भगवंता, मी एवढं चांगलं कार्य करत आहे, मी एवढे प्रयत्न करत आहे, तर माझ्या प्रयत्नाला यश मिळत नाही, तुम्ही मला मदत करा, माझ्या प्रयत्नांना यश द्या, असं आपण नेहमी आपल्या भगवंताला म्हणत असतो. आणि भगवंत एक दिवस तुमच्या प्रयत्नांना यश देत असतात. परंतु काही भक्त असे आहेत जे कुठलाही प्रयत्न करत नाही, कुठल्याही प्रकारे कुठलाही एफर्ट्स घेत नाहीत, कुठलेही चांगलं कार्य करत नाही आणि फक्त भगवंताला म्हणत असतात की मला हे द्या ते द्या. भगवंत देऊ शकत नाही, कारण तुमचं कर्मच चांगलं नसेल, तुम्ही प्रयत्न करतच नसाल, तुम्ही कुठलंही एक पाऊल उचलत नसाल तर देवही तुम्हाला ते देऊ इच्छित नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचं कर्म चांगलं असेल तर देवही तुम्हाला देतील, परंतु कर्मच चांगलं नसेल तर देवही तुम्हाला काही देऊ शकत नाही. आयुष्याचा हा नियम आहे. आयुष्यामध्ये जो चांगलं कार्य करेल, जो पुण्य कमवेल त्याला भगवंत कधीच अडवणार नाही, आणि जो काहीच करणार नाही त्याला भगवंत काहीच देणार नाही.
म्हणून जीवनामध्ये जरी तुम्हाला कोणाचं चांगलं जरी करता आलं नाही तरी करू नका, परंतु कोणाचं वाईटही तुमच्यामुळे होणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा. कारण जेव्हा तुम्ही जीवनामध्ये काहीतरी चांगलं करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र होता, परंतु जेव्हा तुम्ही काहीच करत नाही आणि दुसऱ्याचं वाईट करता तेव्हा तुम्ही जीवनाच्या एका विनाशाकडे जात असता आणि हा विनाश तुमच्या खूप जवळ आलेला असतो. म्हणून आपल्याला विनाश जर आपला होऊ द्यायचा नसेल, आहे ते आयुष्य सुखासमृद्धीने जगायचं असेल तर चांगलं काम करा. चांगलं काम करता येत नसेल तर वाईटही करू नका, समतोलपणे राहा. आणि हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे जो तुम्हाला मला सांगायचा होता. यानंतर अनेक भक्तांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की मी एवढी भक्ती करतो, मी एवढी पूजा करतो, एवढी सर्व काही सेवा करतो, परंतु मला कुठल्याही प्रकारचा अनुभव येत नाही. स्वामींचा अनुभव हा प्रत्येकाला येतोच, हे 100% सत्य आहे. परंतु लक्षात घ्या, काहींच्या जीवनामध्ये लवकर येईल, काहींच्या थोडासा उशिरा येईल, परंतु नक्की येईल. परंतु जेव्हा तुम्हाला तुम्ही अनुभवाची वाट बघत असाल तेव्हा तो अनुभव लवकर येणार नाही. कारण आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो त्या गोष्टीला थोडाफार येण्यासाठी वेळ लागतो. देव आपली परीक्षा बघत असतात. म्हणून लक्षात घ्या, वाट बघायची असेल तर नक्की बघा, परंतु तुमचा मनातील विचार जे आहे ते पॉझिटिव्ह ठेवा. कधीच असे विचार करू नका की मला अनुभव येतो की नाही येतो, अशा मनामध्ये शंका उपस्थित करू नका. फक्त असे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये ठेवा की होय, मला लवकरच एखादा तरी चांगला अनुभव येणार आहे, काहीतरी चांगली गोष्ट माझ्या जीवनात घडणार आहे, असा पॉझिटिव्ह विचार तुम्ही मनामध्ये ठेवा. हा पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी नक्की मदत करेल. जेव्हा हा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये असतो तेव्हा जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून तुमच्यापर्यंत चमत्कार येत असतो आणि हा चमत्कार, हा अनुभव तुमच्यापर्यंत लवकरच पोचणार असतो. म्हणून जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करणं गरजेचं आहे, सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. म्हणून सकारात्मकतेशिवाय दुसरं काहीच तुम्हाला लवकर भेटू शकत नाही. सकारात्मकता तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, चांगले राहा, चांगले वागा, जीवनामध्ये चांगलं कर्म करा. जे काही कराल ते देवाच्या स्वाधीन करा, जे काही कराल ते देवाच्या नावाने करा, नाव घेऊन करा. तुम्हाला त्यामध्ये यश नक्की मिळेल. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायला असेल तर प्रथमतः देवाचं नाव घ्या, मनामध्ये चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा राहू द्या. बघा, तुमच्या जीवनात असे काही अनुभव येतील की ते तुम्ही भक्तांना सहजपणे सांगू शकता आणि त्यांनाही देवाची भक्ती करायला लावू शकता. आणि भक्तांना अनुभव आले आहे, चमत्कार दिसले आहे, तुम्हालाही अनुभव येतील आणि चमत्कार दिसतील. काळजी करू नका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जे भक्त चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.